टीव्ही नेक्स्ट मराठीच्या विजयी भव या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आता खऱ्या अर्थानं निवडणूक म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या परीनं तयारी केलेली आहे. परंतु ही तयारी करत असताना काही जणांनी असं ठरवलंय की मला जर पक्षाकडून ऑफर आली तर मी निश्चित निवडणूक लढवणार. काही जण म्हणतात की मला कुठल्या पक्षाची ऑफर येते ते ठरवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. परंतु काही जण असे आहेत की पक्षाचं तिकीट मिळो अथवा न मिळो, मला कुणाकडून ऑफर येवो अथवा न येवो, परंतु मला ही निवडणूक एका विशिष्ट विचारधारा घेऊन, एक विशिष्ट मूल्य घेऊन, बाबांचा वारसा घेऊन मला उतरायचं आहे. आणि अशाच एका प्रभागामधून प्रभाग क्रमांक 12, जिथं ज्याला आपण महालक्ष्मी हा प्रभाग म्हणतो किंवा आई अंबाबाईंचा हा प्रभाग म्हणतो, त्या प्रभागामधून या निवडणूक लढवण्याचा इराद्यानं त्या उतरलेल्या आहेत. मी ज्यांच्याविषयी सांगतोय आजच्या विजय भव या कार्यक्रमामध्ये मी ओळख करून देतोय. श्रीनिवास साळुंखे, जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतले नेते होते. त्यांच्या सुकन्या रश्मी निवासराव साळुंखे असं त्यांचं माहेरकडचं नाव आणि सध्याचं त्यांचं नाव आहे रश्मी अमर आडसुळे, ज्या प्रभाग क्रमांक 12 मधून सर्वसाधारण ओपन महिला यांच्यामधून निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घ्या. रश्मीजी नमस्कार. जय श्रीराम. खरं म्हणजे निवडणूक लढवावी हे तुमच्या मनामध्ये अगोदरपासून होतं की आता अलीकडे असं वाटायला लागलं की आपण निवडणुकी रिंगणामध्ये यावं? आता नगरसेवकाची व्याख्याच अशी आहे की नगराचा सेवक. आणि आता बघायला गेलं तर आज परिस्थिती अशी आहे की प्रशासक आजपर्यंत कोरोनापासून, लॉकडाऊन पासून प्रशासक आपलं सर्व कारभार बघत आहे आणि याच्या आधी नगरसेवक बघत होते. पण नगरसेवकांची भूमिका मला वाटत नाही कोल्हापुरात हवी तशी त्यांनी भूमिका पार पडलेली आहे. नगराचा विकास कितपत झालाय हे आज सर्वसामान्य वर्ग बघत आहे की कोल्हापुराची अवस्था काय झाली. आणि ती अवस्था बघूनच मला असं वाटतंय आणि माझ्या वडिलांचा वारसा घेऊन मला नगरसेवक ह्या रिंगणात मला उतरायचं आहे. खरं म्हणजे आता आपण बोलत असताना म्हणाला की मला वडिलांचा वारसा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरायचंय. आता वारसा म्हटल्यानंतर दोन पद्धतीने होतात. एक म्हणजे राजकीय वारसा असतो, एक सामाजिक चळवळीचा वारसा असतो. ज्यावेळेस आपल्या वडिलांचा ज्यावेळेस आम्ही इतिहास बघतो त्यावेळेस ते नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहिलेत आणि क्वचित कुठल्या ना कुठल्या प्रसंगाशी राजकीय गोष्टींशी जोडले गेलेत. मग तुम्हाला कोणता वारसा घेऊन या निवडणुकीला सामोरं जायचंय? मला सामाजिक चळवळीचा वारसा घेऊन मला ह्या निवडणूक लढायची आहे. अच्छा. म्हणजे जे वडिलांनी कोल्हापूरच्या लादलेला जो टोल सारखा नराधम ह्या कोल्हापूरला लागला होता, तो नराधम इथनं त्यांनी पळवावून लावलेला आहे. आणि त्यांचा वारसा जपण्याचं कारण एवढंच आहे की जे आंदोलन होत होतं आजपर्यंत कोल्हापुरात, ते आंदोलन म्हणजे आजच्या आंदोलनात आणि आधीच्या जे ते आंदोलन करत होते त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांच्याकडे मॅन पॉवर होती, त्यांच्याकडे बोलण्याची कला होती आणि म्हणजे कायद्याच्या कसोट्यात राहून ते आंदोलन करत होते किंवा असं दंगली वगैरे करून करत नव्हते. समाजाला स्वतः विश्वासात आणून आणि समाजाबरोबर राहून की समाजात कोणतं काय घातक आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करत होते. आणि त्यांची भूमिका अशी होती की हे झालंच पाहिजे आणि हे आपण पळवून लावलंच पाहिजे. कोणतीही गोष्ट असू दे, पाण्याचं आंदोलन असू दे, रोडचं आंदोलन तर त्यांनी केलंच होतं. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या रोडचा त्यांनी सर्वे केला होता. त्यावर त्यांनी आयुक्तांसमोर किंवा म्हणजे जे आपले जे अधिकारी वर्ग असतो त्यांच्या बैठका घेऊन कोणत्या पद्धतीने गेल्यावर म्हणजे आंदोलन दंगा केल्यानंतरच होता असं त्यांचं भूमिका नव्हती. आंदोलनातून मार्ग काढून आंदोलन हे चांगल्यासाठी करायचं आणि कसं आंदोलन आपलं यशस्वी होईल हे त्यांच्यात जास्त कौल होता. आपण बोलत असताना आता उल्लेख केला तो म्हणजे टोल प्रश्नाचा. टोल प्रश्न वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीनं टोलच्या प्रश्नाकडे बघितलं जातं. परंतु श्रीनिवास साळुंखे एक सामाजिक कार्यकर्ते या टोल आंदोलनामध्ये होते. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तत्कालीन वेळेस पाहायला मिळाल्यात, वाचायला मिळाल्यात, ऐकायला मिळाल्यात. आणि त्यावेळेस हे सगळं चालू असताना घरामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार होतात. तर काय नेमकं घरामध्ये किमान या टोलच्या बाबतीमध्ये म्हणजे साळुंखेंना सामोरं जावं लागलं?
बरोबर आहे. टोलच्या वेळी आम्हाला म्हणजे वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवल्यासारखंच ठेवलं होतं. कारण त्यांना समाजकार्य करण्याची फार म्हणजे त्यांच्या डोक्यात जास्त करून समाजकार्य हम्म. जास्त होतं. आणि टोलचं आंदोलन करताना त्यांना जीवे मारण्याची पण धमकी आली. IRBची लोकांनी सुद्धा घरी येऊन त्यांना म्हणजे हे ऑफर दिली. त्यावेळी माझ्या आईनं त्यांना फार मोठी साथ दिली. कारण त्यावेळी जेव्हा IRBची लोक आली तेव्हा त्यांच्या जीवाची म्हणजे आम्हाला गॅरंटीच नव्हती. म्हणजे IRBची लोक ही आपल्याला ऑफर देण्यासाठी आलेत की मारण्यासाठी आलेत, हाच पहिला मोठा प्रश्न होता. या सगळ्या गोष्टींचा मी मगाशी म्हटलं की या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार तुम्ही आहात. हो. त्यावेळेस तुम्ही घरामध्ये होतात की ह्या गोष्टी तुमच्या कानावरती आल्या? नुकतीच माझी डिलिव्हरी झाली होती, त्यामुळे मी घरीच होते. मी ह्याला साक्षीदार आहे. माझी आई धाडसानं तेव्हा सामोरी गेली. त्यांना जीवे मारण्याची धमकी जेव्हा आली, पानसरेनंतर तुझा नंबर आहे जेव्हा त्यांना म्हणण्यात आलं आणि त्यांना फोनवरून सुद्धा धमक्या आल्या. त्यावेळेस मग बाबांची प्रतिक्रिया काय होती त्या बाबतीत? बाबांची प्रतिक्रिया, टोल मी घालवणारच. त्यांनी लाचही घेतली नाही. IRBची ऑफर फेटाळून टाकली. टोल हा जरी माझ्या जीवावर आलं तरी चालेल, पण मी कोल्हापूरचा टोल हा घालवणारच. ही एक त्यांच्या मनात त्यांनी मनाशी गाठच बांधली होती की कोल्हापूरचं हा टोल गेलाच पाहिजे. टोल जाण्यामध्ये वेगवेगळे घटक कारणीभूत ठरले. त्यामधल्या हे एक म्हणजे आपले साळुंखे तात्या यांचा सुद्धा मोठा सहभाग राहिला. परंतु टोल गेल्यानंतर किंवा जाण्याच्या अगोदर तुमच्यासाठी आम्ही या गोष्टी करू, प्रत्येकाने शब्द दिले होते. तुम्हाला वाटतं का ते शब्द पाळले गेलेत? नाही. काय काय शब्द दिले गेले होते? शब्द दिले होते म्हणजे त्यांना मोठं पद देणार होते, असे भरपूर जणांनी बोलले. मी त्यांची नावं नाही घेत, बरोबर. पण त्यांच्या तोंडून आम्ही ऐकलं होतं. स्वीकृत नगरसेवकाचं आलं होतं, पण तेही काही कारणास्तव देण्यात त्यांना आलं नाही. म्हणजे त्यांनी समाजकार्य केलं, पण त्याची दाद ह्या मोठ्या वरिष्ठ लोकांनी घेतली नाही असं मला वाटते. आणि त्याचीच ही उणीव आहे की मला ही भरून काढायची आहे. म्हणजे मी कोल्हापूरकरांना एकच म्हणते किंवा ह्यामध्ये जे सक्रिय होते त्यांना मला असं म्हणायचं आहे की त्यांच्या कामाची दाद घेतली गेलेली नाहीच आहे. त्याची पोचपावती तरी आम्हाला मिळायला पाहिजे होती असं मला वाटतं. अच्छा, ह्या सगळ्या राजकारणाचा तुम्ही नकळत बोलता बोलता उल्लेख केलात. ह्या राजकारणाची तुम्हाला चीड असून सुद्धा तुम्हाला राजकारणात काय यायचंय? भारतीय जनता पार्टीत येण्याचं कारण म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांना त्यांचा जास्त पाठिंबा असतो. आणि हिंदुत्ववादी म्हणजे हिंदू राजकीय पाठबळ तर असतंच. कारण असं म्हटलं जातं की निवडणूक लढण्यासाठी एका पक्षाचा पाठबळ असतं. पण आता मला म्हणजे वाटतंय, बघूया आता भविष्यात काय काय घडामोडी घडतात. अच्छा, या निवडणुकीला सामोरे जात असताना तुमची स्वतःची तुम्ही काय तयारी केलेली आहे का मानसिक रीतीने? आता तर तुम्ही दिसताच की मला पक्षाची तिकीट, मला त्याच्या अगोदर जाण्याच्या अगोदर हा प्रश्न विचारायचा, तुम्हाला काय राजकीय पक्षांकडून काय ऑफर्स किंवा बोलाचाली काय चालू आहेत? हा, आहेत, तशा सुरू आहेत. पण जरी मला पक्षाकडून जरी चान्स मिळो अगर न मिळो तरी मी लढणारच आहे. आणि ह्या मैदानात मला उतरायचंच आहे. माझ्या वडिलांसाठी मला उतरायचं आहे. कारण म्हणजे मला ह्या आंदोलनातून कळालं की माणूस जिवंत आहे तोपर्यंतच त्याची किंमत असते, पण त्याच्या कार्याची किंमत होत नाही, हे मला कळून चुकलेलं आहे. पोचपावती द्यायला हवीत असं तर तुम्ही म्हणाल. हो. काय पोचपावती हवी तुम्हाला? मी ह्या मैदानात उतरले एक सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी आणि टोल आंदोलनात अग्रेसर असलेले निवासराव साळुंखे माझे वडील. त्यांनी हा टोल पळवून लावला. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. 1-2 वेळा त्यांना म्हणजे ICU मध्ये ठेवण्यात आलं. हे सगळे मानसिक त्रास त्यांना झालेले. आणि 2022ला ते वारल्यानंतर आम्हाला फार मोठा म्हणजे मानसिक त्रास झालेला आहे. पोटनिवडणुकीच्या दरम्यान आम्हाला अनेक लोकांनी धतीन करण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः माझ्या भावाच्या नोकरीवर पण आले. मला स्वतः माझ्यावर पैसे वाटण्याचा आळ सुद्धा आणण्यात आला. त्यावेळी आम्हाला म्हणजे यांच्याकडून असा म्हणावा तेवढा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. ह्यासाठीच मला ह्या माध्यमातून मला पुढं म्हणजे ह्या समाजकार्यासाठीच मला ह्या आजामध्ये उतरायचं आहे.
तुम्ही आता रश्मीजी म्हणालात त्या पद्धतीने की एका बाजूला वडिलांनी जो वारसा तुमच्याकडे दिलाय समाजसेवेचा, त्या माध्यमातून तर तुम्ही काम करीत आहात, परंतु समाजाला हेही हवं असतं की एक नाही सामाजिक वारशाबरोबर एक नाही आमच्या प्रभागासाठी तुम्हाला काय करायचंय. तर सर्वसाधारण तुम्ही आता ज्या प्रभागामध्ये फिरताय किंवा ज्या प्रभागामधून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, बरोबर. तुम्हाला असं वाटत नाही का की त्या ठिकाणचे प्रश्न सुटलेले नाहीत, किंवा या प्रभागाचे हे प्रश्न जर जनतेनं मला निवडून दिलं तर मी हे प्रश्न निश्चित सोडवू शकतो, असा काही अजेंडा ब्ल्यूप्रिंट तुमच्या समोर आहे का? हो, माझ्या पुढे अजेंडा आहे. माझा प्रभाग क्रमांक हा आई अंबाबाईचा आहे आणि ज्या आई अंबाबाईच्या प्रभागामध्ये ज्या उणिवा आहेत, ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे, जलस्तर कोंडाळ्याचा मोठा प्रश्न आहे, पाण्याची टंचाई आहे त्या भागात. तर त्या भागामध्ये मला अशी एक सुविधा करायची आहे की बेळगावमध्ये एक अंडरग्राऊंड डस्टबिन आहे. हम्म. तशीच आपल्या महालक्ष्मी प्रभागामध्ये अंडरग्राऊंड डस्टबिन व्हावी असं माझी इच्छा आहे. म्हणजे जर समजा मी नगरसेविका झाले तर पहिलं स्वप्न माझं महालक्ष्मीचा जो एरिया आहे तो अतिशय म्हणजे स्मार्ट सिटी जसं आपण म्हणतो तोच एक त्यातलाच एक भाग म्हणून मला पूर्ण हे बदलवायचं आहे चित्र. ट्रॅफिकची व्यवस्था नीट करायची आहे. झालंच तर तिथलं जे डस्टबिनचा जो मी ओपन अंडरग्राऊंड डस्टबिन ते एक माझ्या डोक्यात आहे. आणि जे आपला जुना स्तंभ आहे त्याच्या आजूबाजूचा भाग सुशोभीकरण करायचा आहे. आणि आता बिंदू चौक सारखा आपला ऐतिहासिक भाग आहे जो आता कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याच्यावर झाडी वाढलेली आहे, तिथला तो भाग सुशोभीकरण करायचा आहे. मला फक्त म्हणजे पैसे कमवण्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक लढवायची नाहीये. मला हे कार्य आणि कोल्हापूर आणि माझा आई अंबाबाईचा भाग कसा नीटनेटका करता येईल हे माझं एक स्वप्न आहे. त्याच्यामध्ये मला एक दोन प्रश्न विचारायचे, त्यातला आणखी एक प्रश्न आणि मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्रश्नाकडे येईन. त्यातला हा प्रश्न एक की आई अंबाबाईचा हा जो परिसर आहे ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असा आहे. आणि अनेकदा आम्ही ग्राउंडवरती बातम्या करत असताना सुद्धा जे बाहेरून पर्यटक येतात, विशेषतः महिला जे येतात, त्यांच्या शौचालयाची सोय किंवा बाकीच्या गोष्टींची सोय होत नाही. त्याही दृष्टिकोनातून आपल्या अजेंड्यावरती काय असणार आहे का? हो, महिलांचा म्हणजे आता तुम्ही बोललात ते अतिशय छान प्रश्न आहे, कारण मी अनुभवलेला तो प्रश्न आहे. आता त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये शौचालयाची सोय नाही आहे. आणि जे आता बालगोपाल तालमीच्या बॅक साईडला जे शौचालय म्हणजे जे टॉयलेट आहेत ते नादुरुस्त आहेत आणि तिथं पाण्याची पण कमतरता आहे. आणि त्यासाठीच मला एक हे करायचंय की महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आणि ते सुस्थितीत असावं आणि जेणेकरून बाहेर त्याचा काय असा म्हणजे आता जे बघतो आपण शौचालय सगळं बाहेरच घाण असते, तसं नकोय मला. तिथे एक सुधारणा करायची आहे मला. मगाशी बोलत असताना मी म्हटलं की मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा. मगाशी बोलत असताना तुम्ही असं म्हणालात की मला तिथं पैसे कमवायसाठी जायचे नाहीत. म्हणजे तुम्हाला राजकारणींच्या विषयीची चीड आहे का? तुम्हाला असं वाटतं का की तिथं पैसे कमवण्याचं हे एक माध्यम झालेलं आहे राजकारण? हा, आता अलीकडेच आपण म्हणत आलोय की महानगरपालिका ही टक्क्यांवर चालणारी महानगरपालिका असं महापालिकेवर आपला आरोप झालेला आहे, मध्ये अनेकांनी केलाय. पण नगरसेवक महापौर जर आपल्या भागातले असतील आणि ह्या जर सुधारणा होत नसतील तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. मला काम आताच्या नागरिकांना कसं आहे, काम हवंय. पैसे कमवण्यासाठी आम्ही मला जायचं नाहीच आहे. मला माझ्या वडिलांसारखं समाजकार्य करायचं आहे आणि सुधरवायचा आहे. भाग आपला कसा पाहिजे, नीटनेटका पाहिजे, जेणेकरून जे आई अंबाबाईला भक्त येणार त्यांनी असं म्हटलं पाहिजे की हा भाग इतका सुंदर आणि नीटनेटका कसा आहे. या दृष्टिकोनातून तुम्हाला तयार करायचे. हो. सर्वसाधारण असं म्हटलं जातं म्हणजे या आता पहिल्यांदाच 4 सदस्यीय हा प्रभाग रचना आहे आणि याच्यामध्ये आता ही पहिल्यांदाच निवडणूक होते. सर्वसाधारण असं बोललं जातंय की आता ही जर निवडणूक लढवायची असेल तर एक मास लीडर पाहिजे. दुसरी गोष्ट आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम असणारा उमेदवार पाहिजे आणि सर्व दृष्टिकोनातून तो तयार असला पाहिजे. आता सर्व दृष्टिकोनातून म्हटल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. हे एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एका सामाजिक चळवळीमधून आलेला आहात. तुमचं साळुके घराणं एक सर्वसामान्यांचं घराणं, या बाजूचं हे चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उमेदवाराची दावेदारी करताय. कशाच्या जोरावरती तुम्ही हे सगळं म्हणताय? मी माझ्या वडिलांच्या आरसा घेऊन आता ह्या निवडणुकीत उतरणार आहे. आणि माझ्याशी म्हणजे मी जे काम करतोय आता मीही समाजकार्यच करतोय. मला महिलांच्या अडीअडचणी काय आहेत किंवा त्यांच्या नसापर्यंत मी तर पोचलेली आहेच.
आणि काय अडचणी असतात, म्हणजे सामाजिक म्हणजे किरकोळ अडचणी असतात, दररोजच्या दैनंदिन अडचणी फेस करताना बाहेर जाताना काय अडचणी असतात महिलांना म्हणा, आदर पुरुषांना म्हणा, रोडचे असो किंवा आपलं शौचालय असो, ह्या अडचणी आहेत त्या बघितलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानेच पैशापेक्षा जो व्यक्ती उभारणार आहे तो किती म्हणजे कॅपेबल आहे ह्या सर्व गोष्टी करण्यामागं, आवाज उठवला की काम होतं, असं आपलं व्यक्तिमत्व आपण घडवलेलं आहे. अच्छा, शेवटी काय सांगाल तुम्ही? शेवटी काय, प्रभागाचा आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला ही निवडणूक लढवायचीच आहे. आणि माझा प्रभाग म्हणून मला बघायचा आहे, माझा प्रभाग म्हणून मला उतरायचं आहे. मला प्रभागासाठी काम करायचं आहे. इतरांसारखं मी निवडून येणार, मी पैशाच्या जोरावर भरपूर जण निवडून येतात. कारण आता निवडणुकीचं जे सूत्र आहे म्हणजे राजकारण, पैसा, पाकिट, जेवण, हे एक सूत्र झालेलं आहे. म्हणजे पैसे दिले, पाकिट आदल्या दिवशी वाटली किंवा रस्सा मंडळच्या पार्ट्या केल्या. आताच्या न्यू जनरेशनचं आता मी माझ्या भागातच बघते की दारू, जेवण हे दिलं की, पाकिट दिले की खुश. पण मी तरुण पिढीला एवढंच म्हणू इच्छिते की ह्याच्याकडे बघू नका तुम्ही. आपला प्रभाग, आपल्याला 5 वर्ष एका नगरसेवकाबरोबर काढायचे. मग तो नगरसेवक कसा हवा? तुमच्या घरात, तुमच्या आत घरापर्यंत येऊन चहा पिणारा हवा का तुमच्या 5 वर्षातनं एकदा येऊन तुम्हाला नमस्कार करणारा हवा? माझा एक शेवटचाच तुम्हाला प्रश्न आहे, आणि तो असा आहे की तुम्ही तुमच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहात, महिलांच्या पर्यंत पोहोचत आहात, तरुणांच्या पर्यंत पोहोचत आहात. पोहोचत असताना, या निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांची एक मानसिकता किंवा एक चुणूक तुम्हाला काय जाणवली का? हो, मला हे जाणवलं. घराणेशाही बंद झाली पाहिजे. आणि म्हणजे ज्या घरी मी, म्हणजे ज्यांच्याकडे फिरले मी माझ्या भागामध्ये पण किंवा माझ्या भागाच्या आसपासच्या भागामध्ये फिरले, तर लोकांना नवीन चेहरे हवेत आता. कारण तेच चेहरे बघून आता लोकांना सुद्धा कंटाळा आलेला आहे. म्हणून लोकांनी आता असं ठरवलंय की नवीन चेहरे आणि नवीन विकास हे लोकांना आता गरजेचं आहे. विकास हा घडला पाहिजे. याआधी कोणी नगरसेवक होते त्याच्याशी काय त्यांचं आता मलाही देणं घेणं नाही आणि त्यांनाही, लोकांना आता देणं घेणं नाही, असंच मला त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भावनेतून जाणवलं. तर एकंदरीतच विजयी भव या कार्यक्रमामध्ये आपण त्या प्रभागामध्ये असणारे इच्छुक जे आहेत त्यांची ब्ल्यूप्रिंट आपल्या मतदारसंघासाठी काय असणार, त्यांच्यासमोर त्यांचा अजेंडा काय असणार, बदलत्या राजकारणामध्ये ते टिकणार का, आणि जर टिकणार असतील तर ते कोणत्या जोरावरती टिकणार, या सगळ्याच गोष्टींच्या बाबत आपण थेट आणि निर्भीडपणानं प्रश्न विचारित असतो. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आज आपण प्रभाग क्रमांक 12, ज्याला महालक्ष्मी मंदिर हा प्रभाग म्हटलं जातं, आई अंबाबाईचा प्रभाग म्हटलं जातं, त्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या रश्मी अमर अडसुळे या प्रभागामधून इच्छुक आहेत. आणि त्यांनी सांगितलं की मला ही निवडणूक लढवायची आहे परिवर्तनासाठी, मला ही निवडणूक लढवायची आहे. माझ्या बाबांनी जो समाजकार्याचा वारसा माझ्यासाठी ठेवून गेलेला आहे, तो समाजकार्याचा वारसा जपण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे. ती यासाठी की प्रभागाचा ज्या पद्धतीने विकास झाला नाही, तो विकास मला माझ्या कारकिर्दीमध्ये करून दाखवायचा आहे. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मतदारांच्या मनामध्ये दडलेले आहेत. मतदारांच्या पर्यंत ते कसे पोहोचणार, आपल्या भूमिका कशा मांडणार, याच्यावरतीच येणारं चित्र हे स्पष्ट होणार आहे. पण तुर्तास तरी एक मात्र त्यांनी नक्की सांगितलं की मला अनेक पक्षांच्या ऑफर्स आहेत, पक्ष कोणीही मला तिकीट देवो अथवा न देवो, पण मी जनतेसाठी लढण्यासाठी इच्छुक आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा, आणि लवकरच आपण दुसऱ्या भागामध्ये सुद्धा तुमच्याशी तुमच्या अजेंड्याविषयी बोलू. तुर्तास आपण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.